दीपावलीच्या मध्यरात्री हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावच्या वेशीवर रस्त्याच्या मध्यभागी केळीचं झाड, केळी, लिंबू, लाल भात आणि जनावराचं काळीज ठेवून त्याची पूजा करण्यात आल्याचा अघोरी प्रकार करण्यात आलाय। सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यावर गावात मोठी खळबळ उडाली आहे। या अगोदर हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली, येळगुड, रेंदाळ या गावांमध्ये असेच अघोरी प्रकार करण्यात आल्याचं उघडकीला आलं होतं। आज सकाळी इंगळीमध्ये चक्क जनावरांचं काळीज पुजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानं या अघोरी प्रकाराबद्दल आश्चर्य तसंच संताप व्यक्त होतोय। सरपंच दादासाहेब मोरे यांच्यासह हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सरपंच मोरे यांनी अघोरी पूजेसाठी वापरण्यात आलेलं साहित्य ओढ्याच्या पाण्यात फेकून देत ग्रामस्थांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असल्यानं शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटानं हा प्रकार नेमका काय आहे, याच्या मागे कुणाचा हात आहे याची पोलिसांनी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या विषयावर जे काळीज होतं त्याला पुजून केळं, नारळ अशा प्रकारे गावाच्या विषयावर टांगले गेले व गावातली लोक ते बघून डिप्रेशन मोडमध्ये आली। त्या टायमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना बोलवून तो विषय सांगितला। विषय सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन त्या ठिकाणची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर ते जे होतं ते खड्ड्यामध्ये टाकलं। नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन CC कॅमेरा चेक करून जे पोरं होती ती पोरं निदर्शनास आली। नंतर पोलीस स्टेशन त्यांच्या योग्य ती कारवाई करतो म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे की इंगळी गावाच्या वतीने निवेदन दिलं आहे की ह्या पोरांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही परवा दिवशी गाव बंद करून निषेध करत आहोत। याबाबत हुपरी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आलंय। रात्री आमच्या गावामध्ये सुमारे 1:30 वाजता एक अघोरी प्रकार घडण्यात आला व काल रात्री कमीत कमी 12-1च्या दरम्यान नंतरचा जो काही प्रकार अघोरी करण्याचा जो प्रकार घडला त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलो आहोत आणि जे कोणी हा प्रकार केला, जो कोणी हा आता मागचा साक्षीदार जो कोणी आहे त्याला अटक करण्यात यावी ही आमची ग्रामस्थांच्याकडून आपल्याला विनंती। या प्रकरणी पोलिसांनी गावातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे गावातल्याच काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून सायंकाळी उशिरापर्यंत हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।